नमस्कार मित्रांनो, एसएससीजीडीच्या हजारो मित्रांचे लक्ष फक्त आता एकाच गोष्टीवर आहे. एसएससीजीडीचा रिझल्ट कधी लागणार आहे, कट ऑफ कमी जाणार आहे का, नॉर्मलायझेशन मध्ये मार्क भेटणार आहे का. अनेक मित्रांचे इंस्टाग्रामवरती कमेंट येत असतात, मेसेज येत असतात, व्हॉट्सअपवरती सुद्धा मेसेज येत असतात. कट ऑफ कमी जाणार आहे का, नॉर्मलायझेशन मध्ये नेमकं काय होईल, मार्क वाढतील का कमी होईल, पूर्णपणे आज या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. पूर्णपणे ए टू झेड माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीच्या अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. आणि मित्रांनो, एसएससीजीडीची तयारी करताय तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की आता एसएससीजीडीचा रिझल्ट लागणार आहे. त्यानंतर फिजिकलची तयारी कशी करायची, मेडिकलमध्ये काय काय चेक करतात, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होतं, म्हणजे एसएससीजीडी भरतीबद्दल तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती भरपूर काही माहिती मिळत जाणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून नक्की ठेवा. बाकी मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघून घ्या. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर माहिती मिळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. रिझल्ट बद्दल जर सांगायचं ठरलं तर मित्रांनो, रिझल्ट आता एसएससीच्या आयोगानुसार अंतिम टप्प्यात आलेला आहे, म्हणजेच आपला रिझल्ट लवकरच लागणार आहे. आन्सर की आल्यावरती रिझल्ट मित्रांनो लवकरच लागत असतो. आपण याच्या अगोदर जर मित्रांनो 2024 आणि 25 जर अपडेट बघितला, डाटा बघितला, तर मित्रांनो 2025 जी भरती होती त्यामध्ये जवळपास आपला रिझल्ट 105 दिवसांनी लागला होता. त्यामध्ये भरपूर काही असे कारण आहे, कारण की रिझल्ट थोडासा लेट झाला होता. त्याच्यामध्ये व्हॅकन्सीचं सुद्धा इन्क्रीमेंट झालं होतं, त्यामुळे आपला रिझल्ट सुद्धा थोडासा उशीर झाला होता. आता याच्यामध्ये मित्रांनो 2024 जर आपण अपडेट बघितलं तर मित्रांनो 2024 असू द्या, 2023 असू द्या, आपला रिझल्ट जवळपास 45, 50 ते 60 दिवसामध्ये फायनल आपला एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे. आता हा पण लवकरच लागेल मित्रांनो, त्यामुळं तयारी चांगली चालू ठेवा. बाकी आता रिझल्ट कधी लागू शकतो 2026चा, मित्रांनो कन्फर्म डेट सांगत नाही, कारण की कन्फर्म डेट मला सुद्धा माहित नाहीये किंवा कोणालाच माहित राहणार नाही. सर्व एसएससी वरती अवलंबून असतं. बाकी मित्रांनो, रिझल्ट कधी येईल हे जर सांगायचं ठरलं तर मित्रांनो, एक तुम्हाला करेक्ट डेट मी सांगू शकत नाही किंवा कोणीच सांगू शकत नाही. हे सर्व एसएससी वरती डिपेंड आहे, नेमकं रिझल्ट कधी लागणार आहे. पण मागचा आपण अपडेट जर बघितलं तर मित्रांनो, आपला एसएससीजीडी 2026चा रिझल्ट जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आता बघू नेमकं खरं काय होतं, येतोय का आता खरोखर रिझल्ट त्या महिन्यामध्ये. बाकी मित्रांनो, आपण आन्सर कीवरती सुद्धा एक असं व्हिडिओ बनवला होता, आन्सर की कधी येईल. मी त्यामध्ये सांगितलं होतं 7 ते 11 दिवसामध्ये किंवा 12 दिवसामध्ये आपली आन्सर की येईल. तर 15 जूनला आन्सर की आली होती, म्हणजे जवळपास 11 दिवसामध्ये आपली फायनल आन्सर की आली होती. मित्रांनो, हे मी काय मनाने सांगितलं नव्हतं, मागचं जे अपडेट होतं आपलं आन्सर कीचं तेच तुम्हाला सेम सांगितलं होतं, आणि तेवढ्या दिवसामध्ये आन्सर की आली होती. आपला रिझल्ट सुद्धा जुलैच्या लास्ट वीक मध्ये किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये येऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, तुमची तयारी एकदम चांगली चालू ठेवा. बाकी मित्रांनो, रिझल्ट लवकरच त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती ssc.gov वरती अपडेट होईल, त्यामुळे त्या वेबसाईट वरती तुम्ही व्हिजिट करत राहा. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे यावर्षी कट ऑफ कमी लागणार आहे का, कट ऑफ कमी जाऊ शकतो का. तर मित्रांनो, यावरती जर सांगायचं ठरलं तर आपण मित्रांनो आता कट ऑफ वरती काही सांगू शकत नाही, कारण की मी तुम्हाला एक सांगायचो एवढं एवढं कट ऑफ लागेल आणि नंतर निघायचं एक वेगळं कट ऑफ, त्यावरती काही बोलून फायदा नाही, कारण की आपल्याला काही माहित नाही. पण मी तुम्हाला एक अंदाज सांगू शकतो, तुम्ही मला अंदाज सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. मित्रांनो बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कट ऑफ कमी जाऊ शकतो का, त्यावरती भरपूर काही असे रिझन आहे. कारण की आता ह्या बारीना पेपरची थोडीशी लेवल अप झाली होती. म्हणजे जर आपण जर पूर्णपणे एक्झामच्या दृष्टीने जर बघितलं तर मित्रांनो 2025च्या मुकाबले हा पेपर थोडासा अप होता, कारण की थोडीशी लेवल टफ झाली होती. जर वॅकन्सी इन्क्रीज झाली तर मित्रांनो डेफिनेटली आपला कट ऑफ कमी जाणारच आहे. तुमच्या मते तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनाने तुम्हाला काय वाटतं, कट ऑफ कमी जाईल का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की माहिती द्या, नक्की तुम्ही सांगा कट ऑफ कमी जाऊ शकतो का. तिसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे नॉर्मलायझेशन म्हणजे काय असतं. नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढणार आहे का, का दिल्ली पोलिसोनी आपले मार्क कमी होणार आहे का. बऱ्याच मित्रांच्या मनामध्ये डाऊट आहे. इंस्टाग्रामवरती सुद्धा बऱ्याच मित्रांनी मेसेज केले की दिल्ली पोलीसमध्ये बऱ्याच मित्रांचे मार्क कमी झालेले आहे. तसं एसएससीजीडी 2026 मध्ये होणार आहे का, सांगतो, सर्व माहिती सांगतो. पण सगळ्यात अगोदर आपण बघू नॉर्मलायझेशन म्हणजे काय असतं. तर मित्रांनो, नॉर्मलायझेशन म्हणजे एसएससीचं जर आपण जुनं अपडेट बघितलं 2025, 24, 23, 22, 21, तर मित्रांनो एसएससीजीडीच्या एक्झाम मध्ये प्रत्येकाला नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढलेले आहे. काही मित्रांना थोडे वाढलेले आहे, पण नक्कीच वाढलेले आहे. कारण की नॉर्मलायझेशन मित्रांनो, काही मित्रांचं शिफ्ट हार्ड आली तर त्यांना नॉर्मलायझेशन मध्ये थोडेसे मार्क वाढतात. ज्या मित्रांची सोपी आली त्यांचे पण थोडेसे वाढतात. सपोज एक एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं, काही मित्रांची हार्ड आली तर त्यांना 6 मार्क भेटतात, काही मित्रांची सोपी आली तर त्यांना 3 मार्क भेटतात. एक तुम्ही असं एक एक्झाम्पल घेऊ शकता. आता नॉर्मलायझेशन याला म्हणतात, पण याच्यामध्ये बरेच मित्र
असे बोलतात की दिल्ली पोलीसमध्ये बऱ्याच मित्रांचे मार्क कमी झाले, इड्युकेटीने एक्झाम घेतला होता आणि इड्युकेटीनंच तिथं नॉर्मलायझेशन केलेलं आहे. तर सेम आता SSCGD मध्ये पण कमी होतील का? तर मित्रांनो, ह्याबद्दल माझ्याकडे काहीच अपडेट नाहीये. आता SSCGDचा आपण जुना अपडेट बघितलं तर मित्रांनो, याच्या अगोदर पासून आपलं मार्क प्रत्येक वेळेस इन्क्रीजच झालेलं आहे, कमी काय अजून झालेलं नाही. तर ह्या बारीनं पण अशी अपेक्षा आहे की वाढतील, बघू आता किती वाढतील. मित्रांनो, बरेच मित्र हे पण म्हणत होते की नॉर्मलायझेशन मध्ये आपल्याला किती मार्क वाढून भेटतील, पण माझ्याकडे एक सरांचं अपडेट आहे, अंकित भाटी सरांचं. त्यावरती त्यांनी RW युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला होता SSC रिलेटेड. त्यामध्ये त्यांच्याकडे जवळपास 40,000 प्लस मुलांचा डाटा आला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की नॉर्मलायझेशन मध्ये ऑल शिफ्ट मध्ये किती मार्क वाढून भेटतील. तुम्ही त्या स्क्रीनवरती फोटो बघू शकता. यामध्ये पूर्णपणे एक्झाम डेट दिलेला आहे 27 तारखेपासून 31 तारखेपर्यंत. आणि मित्रांनो, ऑल शिफ्ट दिलेला आहे, म्हणजे एका दिवसामध्ये 3 शिफ्ट होत्या, त्या पूर्ण शिफ्ट दिलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता एवढे मार्क तुमचे इन्क्रीज होणार आहे त्यांच्या डाटानुसार. आता SSC वरती डिपेंड आहे SSC काय करत आहे, पण तुम्ही एक एवढे मार्क बघू शकता, म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे की तुम्हाला किती मार्क भेटणार आहे. त्यामध्ये हार्ड शिफ्ट आणि इझी शिफ्ट सुद्धा दिलेली आहे. सगळ्यात इझी शिफ्ट 31 तारखेची आहे. तुमच्या मनाने, तुमच्या एक माइंडच्या दृष्टिकोनाने तुम्हाला काय वाटतं, वाढू शकतात का ते नक्की कमेंट करून सांगा. बघू फायनल रिझल्ट आल्यावरती मार्क वाढतात का, किती मुलांचं खरं निघतं, किती मुलांचं चुकीचं निघतं, तर तुम्ही कमेंट नक्की करा. आता चौथा सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो, ऑल शिफ्टचा ऍव्हरेज स्कोर काय आहे, ऍव्हरेज मार्क काय आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमची एक्झाम डेट माहित आहे, तुम्हाला एक्झाम शिफ्ट माहित आहे. आता मी तुम्हाला एक स्क्रीनवरती एक डाटा दाखवतो रँक मित्राचा. त्यावरती तुम्ही पूर्णपणे ऑल इंडियाचा एक ऍव्हरेज शिफ्ट वाईज स्कोर बघू शकता, शिफ्ट वाईज ऍव्हरेज मार्क बघू शकता. बऱ्याच मित्रांनी रँक मित्रावरती मार्क चेक केले, आन्सर की चेक केली आणि त्यांचा तिथं डाटा सेव्ह झालेला आहे. जवळपास मित्रांनो, रँक मित्रावरती 3,66,000 मुलांचा डाटा ऑल इंडियाचा सेव्ह झालेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा 12,000 प्लस मुलांचा डाटा तिथं सेव्ह झालेला आहे. मित्रांनो, तुम्ही तर स्क्रीनवरती बघू शकता एक ऍव्हरेज स्कोर आहे 70चा, म्हणजे बऱ्याच मित्रांना 70 मार्क सुद्धा पडलेला आहे आणि बऱ्याच मित्रांना 116 मार्क सुद्धा पडलेला आहे. पण 31 तारखेला ज्या मित्रांची शिफ्ट होती त्यांना पडलेला आहे फक्त, कारण की ती शिफ्ट खूप सोपी होती. पण एक सरासरी ऍव्हरेज मार्क जर आपण धरले तर मित्रांनो 70-75, 70-75 किंवा जास्तीत जास्त 80 अशी शिफ्ट वाईज ऍव्हरेज स्कोर मुलांचा आलेला आहे. तुम्ही तर स्क्रीनवरती पूर्णपणे बघू शकता. हा ओरिजिनल फोटो तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तुम्ही तिथून डाउनलोड करून तुमचे शिफ्टचे ऍव्हरेज मार्क एकदा चेक करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे ऍव्हरेज मार्क किती आहे. किंवा मी तर स्क्रीनवरती दाखवतो, एकदा 2-3 सेकंदासाठी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाच असेल तुम्ही सर्वांनी स्क्रीनशॉट. आता तुमचं मार्क चेक करा, तुमचा ऍव्हरेज स्कोर किती आहे आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पण समजेल, आपण त्यावरती नंतर चर्चा करू शकतो. बाकी मित्रांनो, आता बघा, जर तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये चांगले मार्क पडलेले असतील किंवा 70 म्हणा किंवा 80-85 म्हणा, तर मित्रांनो तुम्ही फिजिकलची तयारी नक्की चालू करा, कारण की तुमचं फिजिकलसाठी सिलेक्शन होईल. त्यामध्ये मित्रांनो एक लक्षात ठेवा, नॉर्मलायझेशन मध्ये जर मार्क वाढले तर मित्रांनो तुमच्या मार्क मध्ये इन्क्रीमेंट होणार आहे अजून. त्यानंतर ज्या मित्रांची NCC झालेली असेल त्या मित्रांना सुद्धा 8 मार्क इन्क्रीज होणार आहे. जेव्हा आपला रिझल्ट लागतो तेव्हा आपलं नॉर्मलायझेशनचे मार्क आणि NCCचे मार्क ऍड होऊन येत असतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर आता कमी मार्क असतील तर तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. ज्या मित्रांना 70 प्लस किंवा 80 प्लस मार्क असतील त्यांनी फिजिकलची तयारी नक्की चालू करा. मी तर म्हणतो 70 वाल्यांनी सुद्धा चालू ठेवा मित्रांनो. जर तुम्हाला फिजिकलचा सुद्धा अनुभव भेटला तर खूप आहे मित्रांनो, आणि ज्या मित्रांचं फायनल सिलेक्शन होईल त्यांचं एकदम चांगलंच होईल. कारण की मित्रांनो, आपण जर मार्क कमी आहे म्हणून जर आपण फिजिकलची तयारी करत नसेल तर आपण खूप मोठी चूक करतोय. काहीच सांगू शकत नाही. नॉर्मलायझेशन मध्ये मित्रांनो मार्क सुद्धा वाढू शकतात, खूप जास्त वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस आणि तयारी तुमची चांगली चालू ठेवा. बाकी आता मित्रांनो, तुम्हाला पूर्णपणे प्रॉपरली माहिती मिळाली. व्हिडिओच्या शेवटला एवढंच सांगणार, ज्या मित्रांचा स्कोर चांगला असेल, ज्या मित्रांचे मार्क चांगले असतील त्यांनी नक्की फिजिकलची तयारी चालू करून द्या. चांगली फिजिकलची तयारी करा, जेणेकरून तुम्ही फिजिकल मध्ये पास होताल. मित्रांनो, तुम्हाला किती मार्क मिळालेला आहे, तुम्हाला किती मार्क पडलेला आहे, कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शिफ्ट बघितली, तुमचा ऍव्हरेज स्कोर बघितला शिफ्ट वाईज, तर मित्रांनो तुमची शिफ्ट कोणती होती, तुमची एक्झाम डेट, सगळ्यात अगोदर तुमची एक्झाम डेट तिथं कमेंट मध्ये टाईप करा. त्यानंतर तुमची एक्झाम शिफ्ट टाईप करा आणि तुमचा ऍव्हरेज तिथं स्कोर टाईप करा, जेणेकरून बाकीच्या मुलांना सुद्धा समजेल आणि मला सुद्धा समजेल की किती मार्क पडलेला आहे, तुमचे शिफ्ट वाईज किती स्कोर आलेले आहे. बाकी नक्की कमेंट करा मित्रांनो, म्हणजे जेणेकरून मला पण थोडंसं एक मोटिवेशन भेटेल की बरेच मित्र SSCGDचा रिझल्ट बद्दल उत्सुक आहे जाणून घेण्यासाठी, आणि खरंच या व्हिडिओचा त्यांना फायदा झालेला आहे. त्यामुळं प्रत्येकाने कमेंट नक्की करा. आणि मित्रांनो, जर शक्य झालं तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता
मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय. तर नक्की कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओ जर तुम्ही अजून लाईक केलेलं नसेल तर नक्की लाईक करा. बाकी मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आणि SSCGDच्या रिझल्टसाठी आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून नवीन नवीन भरतीची अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. बाकी हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक भरती करणाऱ्या मित्राला शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांनी सुद्धा मदत होईल. बाकी नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता, आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.